आज महाशिवरात्री आहे. सर्व भाविक शंकरावरती अभिषेक करतात, आपले सर्व दुःख मानतात. बरोबर. त्याचबरोबर या मंदिराचे असं वैशिष्ट्य आहे की बाबा याच्यावरती 7.5 किलो चांदीचा मुकुट आहे. जी चांदी आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानली जाते. त्याच्यावर आपण अभिषेक करतो, ते पण भटजीच्या द्वारे. ते एक मोठं एक शुभ आहे. त्याचबरोबर यावेळेला आम्ही आत्मलिंग याची कथा, म्हणजे शंकराची आत्मलिंग हे ॲक्च्युअल आहे कुठे. आपल्याला 12 ज्योतिर्लिंग माहिती आहे, केदारनाथ माहिती आहे, बद्रीनाथ माहिती आहे, बरोबर. पण शंकराचं आत्मलिंग होतं आणि ते घेऊन चाललेला रावण, ही एक कथा आहे. ही पण आम्ही याला दाखवलेली आहे, ताकी शंकराचे आत्मलिंग आणि शंकराचं मेन लिंग कुठे आहे, कर्नाटकमध्ये आहे. ते या ह्याच्याने आम्ही माध्यमातून, महाशिवरात्रीच्या माध्यमातून भाविकांना दाखवतो. आता सकाळी आम्ही 5 वाजता रुद्राभिषेक केला आहे, 12 वाजता महाआरती आहे, संध्याकाळी 5 वाजता भजन आहे, 7 वाजता परत महाआरती आहे मान्यवरांच्या हस्ते. त्यानंतर 7:30 वाजता गोंधळ आहे, जेजुरीच्या खंडोबाचा गोंधळ. खंडोबा एक शंकराचा एक अवतार आहे, त्याच्या नावाने आज यावेळेला आम्ही गोंधळ घातलेला आहे. त्याचबरोबर 100 किलो साबुदाणा खिचडी केलं भाविकांना, का आज भाविकांचा उपवास आहे, बरोबर. तर उपवासाला शेंगदाणे नाही एवढं चालत, त्यापेक्षा साबुदाणा खिचडी आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही भाविकांना हे करत. सर्वांसाठी, सर्व ठाणेकरांसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी रायलेश्वराकडून एकच विनंती आहे की बाबा सर्वांच्या घरी सुख शांती धनदौलत लाभो, सर्वांची यश कीर्ती राहू. जे पण भाविक महादेवाच्या दर्शनाला येतात आहे, रायलेश्वराला येऊ या कुठे पण येऊ, आज महाशिवरात्रीच्या नावाने अभिषेक करतात आहे, त्यांच्या घरी जे काय विघ्न आहे, दुःख आहे, ते निवारण होऊन त्यांच्या घरी सुख शांती आणि प्रभूचे नाव त्यांच्या नामस्मरणामध्ये होऊ, हीच आमची रायलेश्वराकडे प्रार्थना आहे. 25 वर्ष झाले श्री वसंत नागवेकर साहेब यांनी हे जे स्थापन केले डिगे साहेबचं. मला 25 वर्ष झाले. सकाळी 4 वाजतापासून रुद्राभिषेक असतो आणि आपल्या 25 वर्षापासून जुने जे आपले इकडचे यात्री आहेत आणि जे देवाला भक्त आहेत ते लोक येतात आणि त्यांना जे देवल पावलं आहे, सर्वांना पोरं, घर, जमीन, इथून काय काय भेटलंय. आणि हा तीर्थक्षेत्र कसा आहे, मोठा तीर्थक्षेत्र ठाण्यामध्ये अशी शांती कुठं नाही. एक तर समशानावर शंकर आहे, हे समशानची जागा आहे, त्याच्यावर शंकर आहे, बाजूला तळाव आहे. हे 3 वस्तू भेटतात म्हणजे तीर्थक्षेत्र होतो. असा तीर्थक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आणि या तीर्थक्षेत्रामध्ये जेवढी पूजा, अभिषेक, देवीची शाकंभरी नवरात्र आणि जेवढे भाविक येतात आणि त्यांना काय नाही काय देवानी जे मागितले त्यांना दिले. एवढंपर्यंत कॅन्सर ते पण निदान मिटलं आहे आणि खुशी येऊन ते लोक सेवा करून जात आहेत. आणि आमचे वसंत नागवेकर जे होते अध्यक्ष साहेब यांनी स्थापना केली आणि त्यांचे कार्यकर्ता, त्यांचे जावाई, त्यांचा मुलगा श्री साईनाथ नागवेकर, इंदळेकर, बाबा इंदळेकर, त्यांचा जावाई सुनील वायकर, भाई खोत आणि संजय वायकर आणि आपले जेवढे कार्यकर्ता यंग आहेत आता त्यांना लय उत्साह आहे करायला आणि ते लगेच धावतात. असे नागवेकर साहेबनी तयार केलेलं आहे. आणि माझी पण 25 वर्षाची सेवा आहे इथं. त्यांनीच सर्व सांगितलं आहे असं काय करायचं पूर्ण सात्विक पद्धतीने, आणि हे सात्विक पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्या चाललेली आहे. आणि आम्ही सर्व खुश आहे आणि इकडचे येणारे जेवढे यात्री आणि आहेत सर्व खुश आहे आणि त्यांना भरून रात्री 12 वाजता पण ते लोक येत आहेत आशीर्वाद घ्यायला. उशीर झाला तरी पण येणार. रायलेश्वरचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे असं मानलं जातं, त्याबद्दल काय सांगतो? जागृत देवस्थान लय जणांना चमत्कार घडलेले आहेत, देवानी चमत्कार दिलेत. 20 वर्षाने पोरं नाही होते, त्यांना पोरं झालेत, घर झाले, जमिनीचे कार्य झालेत. मी स्वतः 25 वर्षांनी सेवा करतो, मला पगार नाही, माझे पोरं लय पुढं आहेत आणि चांगलं मोठ्या ह्याच्यावर आहेत. आणि इथं जेवढे लोक आहेत त्यांना पण देवानी भरून दिलेले. मी पण स्वतः घोडबंदरला राहतो, कासरवाडीला, तिकडून 2 टाइम येतो. मला एवढी देवावर श्रद्धा आहे आणि इकडचे जेवढे कार्यकर्ता आहेत सर्वांना भरपूर श्रद्धा आहे आणि सगळं चांगल्या परीने करतात. लोकांना काय आवाहन करत?
लोकांना, मी ब्राह्मण असून मी सांगतो का जसं कोरोना आला होता आणि लोकांची सुखसुविधा आणि त्यांना काय त्रास न हो ही मी कामना करू शकतो आणि त्यांना भरभराट लक्ष्मी पाहिजे आणि सुख शांती पाहिजे तशी मी त्यांना आशीर्वाद देऊ शकतो देवाकडून सर्वांना.